Today in this video we are going to learn a new lesson from 7th class and subject English. It is a 2.5 and the name of the topic is windy lines. Okay, तर मुलांना आपण आज पाहणार आहोत विंडी लाईन्स म्हणजे जी एक पोएम आहे. या पोएमच्या माध्यमातून पाहणार विंडी लाईन्सचा मिनिंगच काय आहे की मुलांना की वाऱ्याच्या रेषा. विंडीचा अर्थ काय आहे? वारे आहे आणि त्याच्या रेषा या कशा प्रकारे आहेत त्याची आपण एक सुंदरशी कविता आपण या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहणार आहोत की जे अनेक जे लेखक किंवा जे कविकार आहेत की त्यांनी त्यांचं मनोगत या कवितेमधून त्यांनी केलेलं आहे की वारा त्यांच्या दृष्टिकोनातून कसा आहे हे दाखवण्याचा इथे त्यांनी प्रयत्न केला की वाऱ्याचा जे दृष्टिकोन आहे की वारा जसं आपण म्हणतो की जे वाऱ्याची जेव्हा झुळूक येते, वारा जेव्हा वाहतो त्यावेळेस आपल्या सर्वसामान्य भाषापेक्षा जी कविकारांची जी भाषा आहे, जी लेखकाची भाषा आहे ती फार वेगळ्या प्रकारची आहे. त्यांचं जे मनोगत आहे ते इथं व्यक्त करण्यात आलेलं आहे आणि ते कोणत्या प्रकारचं आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करणार आहोत. बघा इथे पाहणार आहोत इंट्रोडक्शनच्या माध्यमातून म्हणजेच आपण प्रसवनाच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे दिलंय लेट अस नाउ रीड दिस कलेक्शन ऑफ क्वेश्चन्स quotations from the famous author on the subject of wind. तर लेटेस्ट ना आपण आता वाचूया की जे प्रसिद्ध जे लेखक जे कविकार आहेत की त्यांनी एक महत्त्वाच्या विषयावरती बरेच जो एक सब्जेक्ट जो विषय घेतला आहे जो हवा याबद्दल त्यांनी काय म्हटलं आहे ते आपण बघण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. इथे जे हार्ड वर्डचे मिनिंग आहे आपण ते बघणार आहोत. लेटेस्ट नो रीड. रीड म्हणजे काय आहे? वाचणे आहे. कलेक्शन. कलेक्शनचा अर्थ काय आहे? संग्रह आहे. क्वोटेशन्सचा अर्थ काय आहे? एक प्रसिद्ध असं म्हणू शकतो आपण. फेमस ऑथर. ऑथरचा अर्थ काय आहे? लेखक आहे. ऑथरचा अर्थ लेखक आहे. ऑन द सब्जेक्ट ऑफ विंड. कोणता सब्जेक्ट आहे? कोणता विषय आहे? हवाचा विषय आहे. विंडचा अर्थच काय आहे? हवा आहे. बरोबर. तर लेटेस्ट नाव रीड दिस. चला आता आपण वाचूया की वेगवेगळ्या ज्या कथाकाराने किंवा जे वेगळ्या लेखक कवीने जे लिहिलेल्या ज्या कवितेबद्दलचे जो विषय त्यांनी घेतला आहे हवा, त्या हवा विषयाच्या आपण काय करणार आहोत ती जी कविता आपण वाचणार आहोत असं इथे ते इंट्रोडक्शनमध्ये देखील आपल्याला सांगितलेलं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. इथे एक्सप्लेनेशन म्हणजेच काय आहे मुलांना? स्पष्टीकरण आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत? सर्वात प्रथम आपण कविता रीड करून घेणार आहोत आणि नंतर आपण स्टेप बाय स्टेप आपण त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण वाचणार आहोत. चॅप्टर 2.5 अँड विंडी लाईन्स. विंडी लाईन्स म्हणजे काय आहेत? वाऱ्यांच्या रेषा आहेत. तर वाऱ्यांच्या रेषा ह्या दिसतात का मुलांना? वारा हा आपल्याला दिसतो का? सगळ्यात हा पहिला प्रश्न आहे की वारा आपण कुठे आपल्याला असतो? तो वारा हा आपल्या घराच्या बाहेर असतो. जेव्हा आपण रस्त्याने चालत असतो तो वारा हा आपल्या शरीराला जाणवत असतो किंवा जेव्हा झाडाची पानं ही हलत असतात आणि झाडावरून जेव्हा पानं फुलं हे गळून पडतात, जेव्हा जोराचा वारा येतो तेव्हा ज्या फांद्या असतात त्या देखील एका साईडला झुकल्या जातात आणि आपल्या शरीराची जे कपड्याची देखील हालचाल होत असते. मग आपण त्यावेळेस काय म्हणत असतो की हा आता वारा आहे म्हणून. तो आपल्याला दिसत नाही परंतु तो आपल्याला जाणवतो. आणि मग तो कशा प्रकारे जाणवतो त्याच्याबद्दलचे जे मत आहे, जे त्यांचं ओपिनियन आहे हर एक कविकारांचं, ते कोणत्या प्रकारचं आहे हे या कवितेमध्ये इथे सादर केलेलं आहे. एक प्रकारे हवा ही अशा प्रकारे एक आपण म्हणू शकतो की एक मंजूळ हवा देण्याचं काम करत आहे किंवा आपल्याला आरामदायक जे आपल्याला समजा गरमी होत असेल, आपल्याला ऊन लागत असेल तर हवेमुळे आपण जीव असा मुलांनो तो आपल्याला आनंद देणारा असा ठरत असतो. आणि मग हवाबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया आहे, ज्या प्रत्येक लेखकाच्या प्रत्येक कवी ह्या कशा आहेत या वेगळ्या आहेत. आणि म्हणूनच मुलांनो प्रथम आपण या कवितेचं ते काय करणार आहोत? कविता आपण पूर्णपणे रीड करून घेणार आहोत आणि मग स्टेप बाय स्टेप आपण त्या कवितेचं स्पष्टीकरण देखील करण्यासाठी आपण पुढे पाहणार आहोत. चला इथे पाहणार आहोत चॅप्टर 2.5 विंडी लाईन्स म्हणजे काय आहे? वाऱ्यांच्या रेषा आहे. लाईन्सचा अर्थ काय आहे? रेषा आहे. विंडीचा अर्थ काय? वारा आहे किंवा हवा आहे त्याच्या काय आहेत? ह्या सर्व रेषा आहेत. चला तर मुलांना आपण बघा पुढे वळूया. एक्सप्लेनेशन म्हणजे काय आहे? इथे स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. आता या समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो? की हे जे चित्र आहे बाहेर आहे. हवा घरात असते का बाहेर असते?
हवा घरात देखील असते. कशी काय असते? जेव्हा आपण पंख्याच्या माध्यमातून जेव्हा ती हवा घेतो तिला देखील आपण हवाच बोलतो की अरे वा काय पंख्याची हवा लागते. मग ही हवा कशी आहे? मॅनमेड आहे, ही मानव निर्मित आहे. परंतु जेव्हा आपण घराच्या बाहेर जी हवा खातो ती कशी आहे? नॅचरल रिसोर्सेस आहे. म्हणजे ते कसं आहे? ते नॅचरल आहे, ते नैसर्गिक आहे आणि मग साहजिकच आहे. ती जी आपण हवा आपल्या शरीराला लागते ती सुखकारक आणि आनंद देणारी असते. तर अशा प्रकारे बघा ही हवा आपल्याला काय करत असते बघा, जरी दिसत नसली तरी ती आपण ती अनुभवू शकतो, ती जाणवू शकतो आणि आपल्या शरीराला तिचा स्पर्श देखील होत असतो. आणि म्हणूनच आपण बोलत असतो की हवा आपल्याकडे आहे किंवा हवा आज आहे, हवा नाही, आज हवाच नाहीये, असं आपण जी उदाहरणं जे घेऊन बोलतो हवेची, त्यामुळेच पण म्हणून आपण पाहू शकतो की हवा ही काय आहे? आपल्याकडे दिसत नसली तरी ती हवा आहे आणि हवेला देखील तितकंच महत्व आहे. तर आता आपण स्टेप बाय स्टेपची कविता वाचूया. आधी पूर्ण वाचून घेऊया आणि नंतर एक्सप्रेशन करूया. एक्सप्लेनेशन. नो वन कॅन टेल मी, नो बडी नोज. ते काय दिलंय? नो वन कॅन टेल मी, नो बडी नोज वेअर द विंड कम फ्रॉम, वेअर द विंड गोज. वेअर द विंड कम फ्रॉम अँड वेअर द विंड गोज सांगितलंय. फ्रॉम ए विंड ऑन द हिल बाय ए मॅलिन. म्हणजे काय दिलंय इथे? प्रत्येकाने जे त्याचा अभिप्राय दिलेला आहे की हवेबद्दलची जी माहिती दिली त्याच्यानंतर त्या कवितेचं काय केलेलं आहे? इथे पुढे नाव दिलेलं आहे. मग हे जे वाक्य आहे ते स्टेटमेंट आहे ते कोणी दिलेलं आहे? बाय ए मिलने यांनी दिलेलं आहे. आता नेक्स्ट लाईन बघा आपण पाहणार आहोत. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड, असं दिलेलं आहे बघा इथे. आपली जी नेक्स्ट लाईन आहे आपण वाचणार आहोत. Are you best of field and tree, or just a stronger child than me? Oh wind, oh blowing all day long, oh wind that sing so loud a song. The Wind by R.S. Stevenson यांनी लिहिलेली आहे. Who has seen the wind? Neither I nor you. But when the leaves hang tumbling, the wind is passing through. Who has seen the wind? Neither I nor you. But when the trees bow down their head, the wind is passing by. Christina Rosted. Rise, brother, rise, the awakening skies. Pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. From the Coromandel Fishes by Sarojini Naidu. You throw the sand against the wind and the wind blow it back again. William Blake. Oh wind, if winter come, can spring be far behind? P.B. Shelley. आता आपण कविता पुन्हा एकदा स्पष्टीकरण करून घेणार आहोत की या कवितेमध्ये नेमकं आपल्याला काय सांगितलेलं आहे. आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत मुलांना. कवितेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आपण आता इथे कवितेला आपण सुरुवात करणार, एक्सप्लेनेशन करणार, स्पष्टीकरण देणार आहोत की या कवितेच्या मातून ज्या ओळी आहेत त्या कवीने कशा प्रकारे इथे दिल्या आहेत, त्यांनी त्यांचं जे मनोगत आहे ते कशा प्रकारे इथे व्यक्त केलं ते देखील पाहणार आहोत. बघा इथे दिले आहे नो वन कॅन टेल मी, नो बडी नोज. नो वन कॅन टेल मी म्हणजे मला कोणीही सांगू शकत नाही. नो वन म्हणजे कोणीही नाही. टेल म्हणजे काय आहे? सांगणे. कॅनचा अर्थ काय आहे? शकणे आहे. नो बडी नोज कोणालाही माहिती नाही. नोचा अर्थ काय आहे? माहिती नाही. माहिती. नो बडी म्हणजे कोणालाही माहिती नाही. नोज म्हणजे माहिती असणे, पण नो बडी ते लिहिले ना, मग नो बडी नोज की नो वन कॅन टेल मी, कोणी मला सांगू शकत नाही आणि कोणाला माहिती नाही. काय आहे? हवा कशी आहे हे कोणी मला सांगू शकत नाही आणि कोणाला माहिती नाही असं इथे सांगत आहे. Where the wind comes from and where the wind go, की जो वारा आहे तो कुठून येतो आणि तो वारा कुठे जातो हे कोणीही सांगू शकत नाही आणि कोणालाही माहिती नाहीये असं इथे जे कवी आहेत ते आपल्याला सांगू इच्छितात. बघा इथे जो दिलाय वेअर जो हा शब्द आहे तो इथे पाहू शकता मुलांना. बघा हा जो वेअर हा शब्द, वेअर म्हणजे कोठे. विंडचा अर्थ काय? हवा म्हणा, वारा म्हणा. कम्स फ्रॉम, फ्रॉम म्हणजे कडून, की वारा कोठून येतो. अँड वेअर द विंड गोज, गोज म्हणजे जाणे. गोजचा अर्थ काय आहे? जाणे आहे. वेअर द विंड कम्स फ्रॉम
अँड वेअर द विंड गोज असं सांगितलंय की वारा हा कुठून येतो आणि हा वारा परत कुठे जातो हे कोणालाही दिसत नाही. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती समजा आपल्या घरात आहे तर आपल्याला साहजिकच आहे जेव्हा एखादी व्यक्ती एंटर करते, जेव्हा प्रवेश करते तेव्हा ती कुठून एंटर करणार, आपल्या जे घराचा जो दरवाजा आहे त्याच्यातून एंटर करते, म्हणजे आपल्याला ती व्यक्ती दिसत असते. जाताना देखील ती व्यक्ती दिसणार, म्हणजे का ती जेव्हा दरवाजातून जाते तेव्हा आपल्याला दिसू शकते. म्हणजे कोणतीही जी वस्तू आहे, गोष्ट आहे किंवा एखादा मनुष्य प्राणी आहे किंवा एखादा प्राणी आहे तो आपल्याला काय करत आहे, येताना जाताना दिसत असतो. परंतु जे हवा आहे ती हवा आपल्याला दिसत नाहीये आणि म्हणून जे कवी आहे ते तिथे सांगत आहेत वेअर द विंड कम्स फ्रॉम, फ्रॉम म्हणजे हवा कुठून येत आहे, अँड वेअर द विंड गोज आणि हवा कुठे जात आहे हे आम्हाला कोणी सांगू शकत नाही आणि कोणालाही माहिती नाहीये असं इथे जे कवी सांगत आहे. आणि ते त्यांचं इथे हवेबद्दलचं मनोगत ते व्यक्त करत आहे. कुठून सांगत आहे, फ्रॉम ए विंड ऑन द हिल, की जे काय आहे ती कुठून करत आहे, फ्रॉम ए विंड ऑन द हिल. ज्या विंडचा अर्थ काय, फ्रॉमचा अर्थ काय आहे, कडून आहे. अ विंड ऑन द हिल, हिलचा अर्थ काय आहे, पर्वत आहे, टेकडी आहे, की जी हवा पर्वताकडून येत आहे. बाय अ मिल्याने म्हणजे काय, की जे प्रसिद्ध जे कवी आहेत त्यांनीही त्यांचं हवेबद्दलचं जे मनोगत आहे ते इथे त्यांनी व्यक्त केलेलं आहे की ही हवा कुठून येते, कुठून जाते आम्हाला माहिती, कोणाला माहिती नाही आणि कोणी सांगू शकत नाही. ओ यू दॅट यू आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. नेक्स्ट लाईन काय आहे आता बघा आपण पाहणार आहोत की ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, तू कसा आहेस. बघा इथे त्यांनी सांगितलं की त्यांनी हवेबद्दलचं इथे आपल्याला वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. ओ यू दॅट यू आर सो स्ट्रॉंग, स्ट्रॉंग म्हणजे तू फार शक्तिशाली आहेस, अँड कोल्ड तू कसा आहेस, तू थंडगार आहेस, किंवा तू कसा आहे, तू शांत आहेस. इथे कोल्डचा अर्थ जरी थंड जरी असला तरी आपण इथे त्याचा अर्थ शब्दाचा अर्थ घेणार नाही आहोत. इथे थंडचा अर्थ आपण काय घेणार आहोत, शांत घेणार आहोत. काय घेणार आहोत अर्थ, शांत. हवा कशी आहे की ती हवा शांततेत देखील येत असते आणि जेव्हा वारा, तुफानी वारा येतो तेव्हा ती अशांत देखील असते. म्हणजे ते जोरात जेव्हा वारा वाहू लागतो मग तेव्हा ती शांत असते का, ते नाही. तर अशा प्रकारे इथे तो सांगत आहे की ओ यू दॅट यू आर सो, की अरे तू अतिशय कसा आहे, स्ट्रॉंगेस्ट आहे, तू शक्तिशाली पण आहेस, आणि यू आर सो कोल्ड तू कसा आहेस, तू शांत देखील आहेस. स्ट्रॉंग इथे काय सांगितलं आहे, किंवा जेव्हा जोराची वारे वाहत असतात तेव्हा तो कसा असतो, जसा पाऊस एखाद्या वेळेस मुसळधार पडायला लागतो तेव्हा तो खूप जोरात पडतो, मग तेव्हा म्हणतो ना अरे खूप मुसळधार पाऊस पडतो, मग त्या आपण तो शब्द काय वापरतोय, मुसळधार. मग तोच जर पाऊस जर थोडासा पडत असेल, म्हणजे नावाला पडत असेल, मग आपण काय बोलतो, पाऊस कसा रिपरिप पडत आहे, याचा म्हणजे थोडा थोडा पडत आहे, म्हणजे तो मुसळधार पडत नाही. मग त्यावेळेस तो कसा असतो, तो हलका पाऊस असतो. पण जेव्हा तो जोरात पडतो तेव्हा आपण त्या पावसाला काय बोलतो, मुसळधार पाऊस पडतो. त्याचप्रमाणे इथे देखील वाऱ्याचं त्यांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे. ओ यू दॅट यू आर सो स्ट्रॉंग, तू कसा आहेस, तू अतिशय शक्तिशाली आहेस. आणि म्हणजे तू शक्तिशाली वारा कधी येतो, जेव्हा प्रचंड जेव्हा वारा वादळ येतं, जेव्हा वादळ येतं त्यावेळेस तो कसा होतो, अगदी उग्र रूप धारण करतो. आणि म्हणून इथे कवी सांगत आहे यू आर दॅट आर सो स्ट्रॉंग, तू कसा आहेस, तू अतिशय स्ट्रॉंग पण आहे, अँड कोल्ड आणि तू शांत देखील आहे. ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड, की अरे वाहणाऱ्या वारा तू कसा आहेस, तुम्ही सांगितले आर यू यंग, तू तरुण आहेस का म्हातारा आहेस. यंगचा अर्थ काय आहे मुलांनो, तरुण, जसे तुम्ही तरुण आहात, बरोबर. आणि ओल्ड, ओल्ड म्हणजे काय, म्हातारा, बरोबर. आता याचा देखील मी तुम्हाला अर्थ इथे सांगितलेला आहे. OLD, ओल्ड, ओल्ड म्हणजे काय आहे मुलांनो, म्हातारा. हा जो शब्दशा अर्थ आलेला आहे. आणि अजून एक ओल्डचा जो अर्थ आहे, ओल्डचा अर्थ काय आहे येतो, जुना हा शब्द अर्थ येतो. काय आहे, जुना. ओल्डचा अर्थ म्हातारा आणि दोन ओल्ड म्हणजे आपण काय आहे, स्पेलिंग आणि प्रोनाउन्सिएशन जो शब्दाचा उच्चार आहे तो सेम आहे, परंतु इथे जो अर्थ आहे तो कसा आहे मुलांना, इथे वेगळा अर्थ येत आहे. आणि त्याच्यामुळे इथे नीट लक्ष द्यायचं आहे की जशी सेंटेन्स असेल त्या सेंटेन्स प्रमाणे आपण शब्द कोणता घ्यायचा आहे, तो कोणता शब्द अर्थ तिथे लावायचा आहे हे आपण ओळखणं गरजेचं आहे. तर इथे जो आला आहे ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड, मग इथे जुना येणार नाही, इथे कोणता शब्द येणार आहे, हा शब्द येणार आहे, म्हातारा येणार आहे. आणि म्हणून ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड, अरे वाहणाऱ्या वारा तू म्हातारा आहेस का तू तरुण आहेस, असं इथे कवी देखील त्यांना काय करत आहे, विचारत आहे. तू म्हातारा आहेस का तरुण आहेस विचारत आहे.
नेक्स्ट लाईन बघा काय सांगत आहे, आर यू बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री. बघा विचार, आर यू बेस्ट ऑफ द फील्ड अँड ट्री, की तू झाडातला आणि तू त्याप्रमाणे शेतामधला एखादा हिंस्त्र प्राणी आहेस का, असं विचारत आहे. आता बघा इथे जो शब्द नवीन आलेला आहे, आर यू बेस्ट. बेस्ट म्हणजे काय, हिंस्त्र प्राणी. काय आहे, हिंस्त्र. आपण बोलतो ना वाईल्ड ॲनिमल, डोमेस्टिक ॲनिमल. वाईल्ड म्हणजे जे आपल्यावर हल्ला करतात ते प्राणी, त्याला आपण काय बोलणार, वाईल्ड ॲनिमल. मग त्याचप्रमाणे त्याला हिंस्त्र बोलणार. म्हणजे बेस्ट आहे ते काय आहे, हिंस्त्र आहे. तर बघा इथे आपण पाहणार आहोत, जर बेस्ट याचा अर्थ काय आहे, हिंस्त्र आहे. हिंस्त्र म्हणजे जे जंगली जनावर आहेत त्यांना आपण काय बोलत आहोत, हिंस्त्र प्राणी बोलत आहोत. आर यू बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री, की तू एखाद्या आपण बोलू शकतो की तू एखाद्या झाडाझुडपातला किंवा तू शेतातला एखादा हिंस्त्र प्राणी आहेस का. ऑर जस्ट स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, का तू माझ्यापेक्षा देखील काय आहे, और स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, तू माझ्यापेक्षा देखील तू काय आहे, शक्तिशाली आहेस का. और इथे दिला आहे, ऑरचा अर्थ काय आहे, और किंवा. जस्ट स्ट्रॉंगर, मग तू माझ्यापेक्षा देखील बलवान आहेस का. स्ट्रॉंगरचा अर्थ काय, शक्तिशाली आहे, बलवान आहे. चाइल्ड दॅन मी, की एका लहान मुलापेक्षाही तू स्ट्रॉंगर आहेस. दॅन मी, तू माझ्यापेक्षाही तू कसा आहेस, बलवान आहेस का, असं देखील इथे कवी आपल्याला विचारत आहे. बघा आपली जी नेक्स्ट स्लाइड आपण पाहणार आहोत. ओ विंड ओ ब्लोईंग ऑल डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग. ओ विंड, हे वाऱ्या तू दिवसभर काय करत आहे, वाहत आहेस. ब्लोईंग ऑल डे लॉंग, तू दिवसभरात कितीतरी वेळा काय करत आहेस, वाहत आहेस. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. सिंगचा अर्थ काय आहे मुलांना, सिंगचा अर्थ काय दिलाय, सिंग म्हणजे काय आहे, गाणे आहे. गाणे काय करत आहे, तो गात आहे. सो लाऊडचा अर्थ काय, मोठ्याने. सॉन्ग म्हणजे गात आहे. सिंग म्हणजे गाते आहे आणि सॉन्ग म्हणजे गाणे आहे. तर इथे काय आहे, गाणे गात आहे. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लॉंग, की हे हवा किंवा हे वाऱ्या तू दिवसभर काय करत आहे, कितीतरी वेळा वाहत आहेस. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग, आणि तू किती मोठ्याने तू काय करत आहे, गाणे गात आहे. हे वाऱ्याला ते काय करत आहे, उद्देशून सांगत आहे. मग ही जी ओळ आहे ती कोणी लिहिली आहे, बघा आपण ते पाहणार आहोत. फ्रॉम द विंड बाय R.S. स्टीव्हन्सन, की जे कोणी लिहिली, की R.S. स्टीव्हन्सन हे देखील मोठे कविकार आहेत, त्यांनी ही वाऱ्याची ओळ लिहिलेली आहे. जी आपल्या पुढची लाईन आहे आपण बघा पाहणार आहोत. हु हॅज सीन द विंड नायदर आय नॉर यू. हु हॅज सीन द विंड, वाऱ्याला कोणी पाहिलं आहे, नायदर आय नॉर यू, मी नाही पाहिलं आणि तुम्ही नाही पाहिलं. बघा इथे काय दिलं आहे, हु हॅज सीन. सीनचा अर्थ काय आहे, पाहणे आहे. काय आहे, तिथे जो शब्द आला आहे सीन, सीनचा अर्थ काय आहे, पाहणे. विंड म्हणजे हवा. नायदर आय नॉर यू, ना मी पाहिलं आहे ना तुम्ही पाहिलं आहे. आय नॉर यू म्हणजे तुम्हीही पाहिलं नाही, ना मी पाहिलं आहे ना तुम्ही पाहिलं आहे. म्हणजे वाऱ्याला कुणीही पाहिलेलं नाहीये असं देखील इथे कवी आपल्याला सांगत आहे. बघा नेक्स्ट लाईन आहे आपली. बट वेन द लिव्स हँग थ्रम्बलिंग, बट व्हेन द लिव्स हॅव थ्रम्बलिंग. थ्रम्बलिंगचा काय अर्थ आहे, थरथर कापणे, व्हायब्रेट होणे. बघा थ्रम्बलिंगचा अर्थ काय आहे, थरथर कापणे, शिवरिंग करणे. बट व्हेन द लिव्स म्हणजे काय, पानं. जेव्हा पानं झाडावर जेव्हा पानं असतात जेव्हा ती हलतात, ती शिवरिंग करतात, ती थरथर कापतात. द विंड इज पासिंग थ्रू, आणि याचाच अर्थ काय होतो की हवा जी आहे, वारा जो आहे तो त्यांच्या जवळून गेला आहे, म्हणून जी झाडावरची जी पानं आहेत ते काय करत आहेत, थरथर कापत आहे. की ज्याप्रमाणे बघा हवा येत असते, जेव्हा वारा वाहत असतो, त्या वारा वाहत असताना तेव्हा काय होतं, झाडावरची पानं ही काय होतात, हलत असतात. फुलं ही देखील काय हलत असतात आणि जी फुलं गळून खाली पडतात. मग आपण बोलतो की अरे किती हवा छान येत आहे, वारा किती सुंदर वाहत आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, द विंड इज पासिंग थ्रू, म्हणजे जी हवा आहे ती त्यांच्या जवळून गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला झाडावरची जी पानं आहेत, जी फुलं आहेत ती काय करत आहेत, थ्रम्बलिंग करत आहेत, ती हलत आहे, शिवरिंग करत आहेत, थरथर करत आहेत. आपण पाहतो ना की झाडावरची जी पानं फुलं आहेत ते काय होत आहेत, ते थरथर कापत आहेत किंवा ते थरथर करत आहेत. म्हणजे त्याचा अर्थ काय, द विंड इज पासिंग थ्रू, की त्यांच्याजवळ हवा ही पास झालेली आहे, ती हवा जवळून गेलेली आहे. हे देखील आपण याच्यामध्ये पाहत आहोत. आता जी नेक्स्ट लाईन आहे, हु हॅज सीन द विंड नायदर आय नॉर यू.
परत ते प्रश्न सांगत आहे की परत ती ओळ येत आहे की हु हॅज सीन द विंड, वाऱ्याला कोणी पाहिलं आहे? ना मी पाहिलं आहे ना तुम्ही पाहिलं आहे. तुम्ही पाहिलं आहे मुलांना वाऱ्याला? तर नाही, आपल्याला वारा दिसत नाही, परंतु आपण त्याचा अनुभव घेत असतो. बघा जी नेक्स्ट लाईन आहे बघा, बट वेन द ट्रीज बो डाऊन देअर हेड्स. आता त्यांनी ते काय दिलं आहे बघा, बट वेन द ट्रीज बो डाऊन देअर हेड, जेव्हा झाडं आपले काय करतात, मान खाली झुकवतात, द विंड इज पासिंग बाय. याचा अर्थ तिथून हवा पास झालेली आहे, तिथून हवा जवळून स्पर्श करून गेलेली आहे. आता बघा आपण शब्दाचा अर्थ बघणार आहोत. बट म्हणजे काय? पण. बटचा अर्थ काय आहे? पण. द ट्रीज बो डाऊन देअर हेड्स. हेड म्हणजे काय? डोके. आता तुम्ही बोलाल झाडाला डोके असतात का? तर झाडाचा जो वरचा जो शेंडा आहे, जेव्हा वारा खूप जोरात येतो तेव्हा तो शेंडा काय होतो, तो खाली लवला जातो, तो बेंड होतो. म्हणजेच काय आहे, द ट्रीज बो डाऊन. बो डाऊन म्हणजे खाली वाकणे, देअर हेड्स. तेव्हा ते त्यांचं एक प्रकारे ते ज्यांचा झाडाचा शेंडा आहे तो खाली वाकला जातो. म्हणजेच काय, द विंड इज पासिंग बाय, म्हणजेच हवा त्यांच्या जवळून गेलेली आहे, असा तिथे त्याचा अर्थ होत आहे. बरोबर मुलांनो. बट when the trees bow down their heads the wind is passing by. असं आपण याचा बघा कशा प्रकारे तो वारा आणि पानं खाली पडत आहेत. हे कोणी सांगितलं आहे? क्रिस्टिना रोस्टेट यांनी सांगितलेलं की जे त्यांचं मनोगत आहे जे हवेबद्दलचं आहे, की कशा प्रकारे हवा आहे ती काय करत आहे. जेव्हा हवा येत आहे त्यावेळी त्याच्या झाडाचे जे शेंडे आहेत ते काय करत आहे, त्याचं आपलं डोकं खाली वाकवत आहे. त्याचाच अर्थ हवा त्यांना काय झाले आहे, पास झालेली आहे, हवा त्यांच्या जवळून वाहिलेली आहे, असा त्याचा इथे अर्थ होत आहे.